संत्री, मोसंबी किंवा लिंबू वर्गीय पिकांमध्ये सध्या आपल्याला जर फुलांची संख्या पाहिजे असेल किंवा नवीन फुटवे देखील पाहिजे असतील, जी काही स्टेज आपल्याला पार पाडायची असेल, तर अशा वेळेस थंडीच्या वातावरणामध्ये आपल्याला स्ट्रेसमध्ये झाडं दिसत नाही किंवा पाहिजे ती स्टेज वेळेनुसार अपेक्षितपणे पुढे येत नाहीये. मग अशा वेळेस आपण काय केले पाहिजे? तर अशा वेळेस फवारणीतनं खतांचा जर वापर केला, जसं 0-34 आहे किंवा इतर अजून खत आहे, तर आपल्याला ती स्टेज पार पडणं महत्त्वाचं किंवा फायदेशीर होऊ शकतं. तसेच मुळांमध्ये चालना देखील आपल्याला गरजेची आहे. जशी जशी मुळे खाली वाढतील किंवा नवीन पांढरी मुळे येतील, तसं वरती आपल्या अपेक्षेप्रमाणे स्टेजेस येतील. मग यासाठी काय करावं लागेल? वॉक्सा कंडिशन तर गरजेची आहेतच, पण निमॅटोडवर आपल्याला काम करणं गरजेचं आहे आणि ते प्रिव्हेंटिव्ह केलं पाहिजे. माझ्या पिकामध्ये मुळांवर गाठी नाही तर निमॅटोड नाही असं नाहीये. ते आल्यानंतर परत कंट्रोल होत नाही. यासाठी प्रिव्हेंटिव्ह देखील काम केलं पाहिजे. मग अशा असंख्य अडचणी आपल्याला या लिंबूवर्गीय पिकामध्ये किंवा संत्रीमध्ये पाहायला मिळत आहे. मग यासाठी फवारणीतनं काही कॉम्बिनेशन्स आणि ड्रिपद्वारे काही कॉम्बिनेशन्स आपण देणं गरजेचं आहे. मग यासाठी ॲग्रोथमिसाची मार्गदर्शन प्रणाली तुम्हाला मदत करू शकते. सोपं आहे. तुमची जी पिकाची फोटोज व्हिडिओज असतील तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे आणि त्यावर अभ्यास करून ज्या त्या अडचणी का बरं आहे, कशामुळे आहे, बुरशी आहे तर कुठली आहे आणि यावर सोल्युशन काय, ती का बरं येते आहे, ही सविस्तर चर्चा आमची तुमच्याशी होते आणि त्यानंतर त्यासाठीचं सविस्तर सोल्युशन आमच्याकडनं तुम्हाला दिलं जातं. मग यासाठी नक्कीच आम्हाला संपर्क करा. धन्यवाद.